नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सर्वांचं आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मी विक्रांत सपकाळ स्वागत करतो। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। बातमी कोणत्या संदर्भात आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की बातमी नुकसान भरपाईच्या संदर्भातली आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, गेल्या 3-4 महिने अगोदर राज्यामध्ये जो अतिवृष्टी झाली होती, सततचा पाऊस आला होता, महापूर आला होता, त्या पुरामुळे त्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यामुळे शेतकरी वर्ग हातबल झाला होता आणि त्याला अपेक्षा होती की सरकार आपल्याला मदत करेल। अशातच आता राज्यातील असा एक जिल्हा सरकारने घोषित केलेला आहे की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या सततच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत। तो जिल्हा कोणता आहे, त्या जिल्ह्यातील कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि त्यांना हा नुकसान भरपाईचा पैसा मिळवण्यासाठी काय करावा लागणार आहे, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पुन्हा विनंती करतो की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण सर्वात आधी आपल्या याच युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि ही सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने शेती पिकांचं अभूतपूर्व नुकसान झालं। मराठवाड्यासह सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शेती पिकांना मोठा तडाखा बसला। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील सततच्या पावसाने बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी 87,05,000 रुपये वितरणास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध केला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,815 शेतकऱ्यांना 787.33 हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। विभागीय आयुक्तांनी 28 ऑक्टोबर 2025 रोजी या संदर्भातील प्रस्ताव पाठवला। त्यानुसार राज्य सरकारने निधी वितरणास मंजुरी दिली आहे। राज्य सरकार अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास निविष्ठा अनुदान देते। यामध्ये शेतकऱ्यांना हंगामात एका वेळेस या स्वरूपात मदत दिली जाते। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे राज्य सरकारने सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत होते। परंतु राज्य सरकारने मात्र सरसकट मदतीला बगल दिली। तसेच अनुदान दर आणि निकषही 27 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार निश्चित केले। त्यामुळे शेतकऱ्यांचे 33% जास्त नुकसान झाल्यास मदत मिळत आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 32,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, परंतु राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत 16,000 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे। त्यामुळे राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची मदतीची केवळ घोषणा करून बोलवण केली आहे। मित्रांनो, मदत व पुनर्वसन मंत्र्याचे आश्वासन। अतिवृष्टीसाठी जाहीर केलेल्या मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित आहेत। शेतकरी केवायसी सामायिक खातेदार व नावातील गोंधळामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। यावरून नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला। त्यावर उत्तर देताना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान जमा होईल असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहे। परंतु अद्यापही अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरला असेल, तुम्हाला महत्त्वाची माहिती वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढेही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।